नमस्कार. मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करणार आहे ज्याने की तुमची अवघड कामे खूप सोपी होतील आणि ऑर्गनाईजसुद्धा होतील. तर चला कोणताही उशीर न करता टिप नंबर पहिलीला सुरुवात करूयात. आपल्याकडे ना एवढ्या भरपूर पर्स असतात, छोट्या मोठ्या ज्या म्हटल्या त्या असतात आणि आपण घेतच राहतो. पण मात्र स्पेस कमी असल्यामुळे ह्या गोष्टी नेमका कुठे ठेवात किंवा अशा धूळ खातच पडलेल्या असतात आणि जेव्हा आपल्याला जी पर्स पाहिजे तेव्हा ती मिळत नाही. मग त्यासाठीचा एक सोपा हॅक मी तुमच्यासोबत शेअर करते. जेवढ्या छोट्या छोट्या पर्स असतील ना त्यांचे जे काही बेल्ट आहेत ते असे गुंडाळून ठेवायचे आणि त्यांना एका बॅगेत असं घालायचं, जी मोठी पर्स आहे त्यामध्ये. आणि अशा पद्धतीने जी सर्वात मोठी पर्स आहे त्यामध्ये सर्व पर्स ठेवल्या आणि अशा पद्धतीने ऑर्गनाईज केलं तर तुम्हाला जी पर्स पाहिजे ती ऐन टाईमवर सुद्धा मिळते. दुसरी गोष्ट, त्याला जास्त स्पेस लागत नाही कारण सगळ्यात जास्त मोठ्या पर्सला जेवढी जागा लागणार तेवढीच त्यांना लागणार, त्यामुळे सगळ्या पर्स एकाच ह्याच्यात येतील. त्याचबरोबर धूळसुद्धा बसत नाही. जे काय होणार आहे ते वरच्या पर्सला होणार आहे आणि हे तुम्ही कुठेही टांगून ठेवू शकता किंवा कुठेही ऑर्गनाईज म्हणजे ठेवून देऊ शकता कपाटमध्ये. अशी पूर्ण बॅग जबरदस्त हॅक आहे आणि अशा पद्धतीने मी सुद्धा ठेवलेलं आहे. त्यामुळे आत्ताच तुमचं पर्ससुद्धा अशा पद्धतीने ऑर्गनाईज करा. नंबर दुसरी ही साधारणतः मुलांसाठी आहे, म्हणजे जे शाळेमध्ये वगैरे जातात त्यांच्यासाठी. काय होतं ना, बऱ्याच वेळेस आपले जे काही रजिस्टर आहेत किंवा नोटबुक आहेत त्या भरपूर ना मोठ्या असतात आणि आपण काही लिहायला लागलं ना की अशा पद्धतीने पानं ना एकावर एक येतात. मग काय करायचं, तेच पेनाचं टोपण घ्यायचं, ते तिकडे अडकवायचं दुसऱ्या पेजच्या पूर्ण आणि लिहत बसायचं. तुम्हाला डिस्टर्बही होणार नाही आणि भारी हॅक आहे. चला नंतरचा हॅक बघूयात, जो पावसाळा स्पेशल आहे. आपल्याला काय करायचं आहे, कॉटन घ्यायचं आहे. कॉटन इकडे मी साधारणतः आपल्याला 4 गोळे करायचे आहेत मध्यम आकाराचे. तर तुम्ही जास्तही करू शकता, केवढं तुमचं कपाट मोठं लहान आहे त्या हिशोबाने. नंतर जो परफ्यूम तुम्ही यूज करता तो परफ्यूम घ्यायचा आहे आणि ह्या गोळ्यांवरती मारायचा आहे. तर आतल्या बाजूने मारायचं आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की पावसाळ्यामध्ये ना आपल्या कबर्डमध्ये खूप कुंबट वास येतो आणि स्पेशली कपड्यांमधून येतोच येतो. सो हा कुंबट वास येऊ नये म्हणूनचा हा हॅक आहे. डांबर गोळी तुम्ही ठेवू शकता, पण पर्सनली मला डांबर गोळीचा स्मेल बिलकुल आवडत नाही. सो अशा पद्धतीने संपूर्ण कान्याकोपऱ्यामध्ये आपल्या कपाटाच्या तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता. पावसाळ्यामध्ये कुंबट वास येणार नाही, येणार तर चांगला स्मेल येणार आहे कारण जो परफ्यूम तुम्हाला आवडतो तुम्ही तोच घेतलेला असेल. कसा वाटला हा हॅक कमेंट करून नक्की सांगा. नंतरचा क्लिनिंग टिप बघूया. हे जे काही बल्ब असतात हे तर आपल्याला नेहमी रात्र झाली की प्रकाश देत असतात, पण हे स्वच्छ करणंही तेवढंच गरजेचं आहे. बऱ्याचदा जे किचनमध्ये बल्ब असतात ना त्यांच्यावरती तर एवढा चिकटसर थर जमा होतो आणि मग तो थर काढायचा कसा, त्यासाठीचा एक नवीन हॅक घेऊन आली आहे. तुम्हाला काय करायचं आहे, अर्धं पाणी आणि अर्धं व्हिनेगर असं घ्यायचं आहे. हा हॅक मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केला आहे, म्हणजे हे सोल्युशन. त्यामध्ये थोडंसं डिशवॉश लिक्विड जे तुम्ही वापरताना ते घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं ना बल्बवर स्प्रे करायचं आहे. एखाद्या सुती कपड्याने पुसू शकता, पण जर ते खूप चिकट असेल तर सुती कपड्याने निघणार नाही. मग काय करायचं, ब्रश घ्यायचा जुना टूथब्रश आणि त्याने घासायचं. अगदी जो चिकटपणा आहे तो पूर्ण निघून जातो. नंतर कोरड्या कपड्याने हे पुसून घ्यायचं आणि जी डेट म्हणजे ज्या डेटला तुम्ही ह्या बल्ब घेतला किंवा लावला ती डेट नक्की मेन्शन करायची. म्हणजे काय होतं, हा बल्ब आपल्याला किती दिवस गेला ते सुद्धा कळतं. सो इकडे बघू शकता आपला पूर्ण बल्ब क्लीन झाला आहे आणि तारीखसुद्धा मेन्शन केली. नंतरची टीप बघूयात. आपण ना रोज जे सँडल चप्पल घालतो ना त्या तर आपल्या यूजमध्ये होतात, पण ज्या कधीतरी आपण घालत असतो लग्न समारंभाला किंवा वेगळ्या फंक्शनला, त्या मात्र तशाच पडून असतात. मग यावरती ना भरपूर धूळ साचते. मग ही धूळ साचू नये म्हणूनचा एक जबरदस्त हॅक सांगते. जुनं एखादं जे आहे तुम्हाला सॉक्स घ्यायचं आहे तसंही तुम्ही ते फेकूनच देणार आहात, तर ॲज अ चप्पलला सँडलला कव्हर म्हणून हा सॉक्स जे आहे जुने पुराणे तुम्ही नक्की वापरू शकता. चप्पलवरती धूळसुद्धा होणार नाही आणि चप्पलसुद्धा सिक्युअर राहील आणि सॉक्ससुद्धा रियूज होईल. आपल्याकडे ना अशा पद्धतीचे कार्डबोर्ड असतात, आपण याचा वापर केला तर डायरेक्टली हे फेकून देतो, डिस्कार्ड करून टाकतो. पण तुमच्याकडे जर सामान भरपूर असेल आणि जागेची कमी असेल तर अशा वेळेस ना तुम्ही नक्की या पद्धतीने कार्डबोर्डचा वापर केला पाहिजे. याचे जे काही 4 पृष्ठ आहेत वरचे ते तुम्ही कापून घेऊ शकता, पण मला असं वाटतं की हे ॲज अ जे आहे क्लोजसुद्धा व्यवस्थितरित्या होईल, म्हणजे यावरती आपण जे काही ठेवतोय धूळसुद्धा होणार नाही. सो मी याचा वापर हे अगदी मस्त मोठा आहे, सो याचा
याचा वापर मी माझे बेडशीट ठेवण्यासाठी करते आहे. तुम्ही याचा वापर जुने कपडे किंवा रेग्युलर जे कपडे घालता त्यासाठी, कर्टन्स ठेवण्यासाठी, कशाहीसाठी करू शकता. बॉटल्स वगैरे ठेवण्यासाठी, काहीही ऑर्गनाइज करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने कार्डबोर्डचा नक्की वापर केला पाहिजे. पण हे कार्डबोर्ड जास्तीत जास्त 2 ते 3 महिने वापरावेत. खराब झाले तर फेकून द्यावे, नाहीतर मग झुरळाची शक्यता असते. चला नंतरची टिप बघूयात. पावसाळा म्हटलं की आपलं धान्य खराब होतच होतं आणि जर पावसाची झड असेल ना तर विचारूच नका. सो काय करायचं आहे, जर तुम्ही रेग्युलरमध्ये डाळी छोट्या छोट्या डब्यामध्ये ठेवलेल्या असेल तर कधीही त्या डाळी खराब होऊ नये ना, म्हणून त्यासाठी काय करायचं, त्यामध्ये खडे मीठ असतं ना ते घालू शकता किंवा साधं मीठ जे तुम्ही वापरता ते मीठ घालून ठेवायचं. असं केल्याने आपले जे काही डाळी आहेत, कडधान्य आहेत ते बिलकुल खराब होत नाही. आपले गहू, ज्वारी वगैरे हे कशा पद्धतीने साठवायचे यावरती ऑलरेडी मी व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्यामुळे ते कसं साठवायचं तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता. अशा पद्धतीने ज्या रेग्युलरवाल्या तुमच्या डाळी आहेत, ज्या तुम्ही वर काढून ठेवलेल्या आहेत, त्या डाळी नक्की स्टोअर करा. नंतरची टीप बघूयात आणि ही सगळ्यात भारी टीप आहे सध्या तरी, कारण कांद्याचे भाव हे भरपूर वाढलेले आहेत. सो कांदा जेव्हा आपण घरात आणतो तर तो सडायला नको पाहिजे. म्हणजे काय होतं ना, पावसाळ्यामध्ये सडतात कांदे. सो असे नको सडायला, किंवा तुम्ही एकदाच कमी भाव असताना घेऊन ठेवले असेल तर काय करायचं, अशा बास्केटमध्ये ठेवायचं. अशी बास्केट नसेल तुमच्याकडे तर मोठी अशी बास्केटमध्ये ठेवायचे आणि खाली न्यूजपेपरच ठेवायचा, काहीच ठेवायचं नाही, फक्त न्यूजपेपर ठेवायचा. जर इन केस तुम्हाला यामध्ये एखादा कांदा सडका दिसला, पटकन तो काढायचा, जेणेकरून बाकीचे कांदे सडणार नाही. आणि जिथे हवा व्यवस्थित येते तिथेच ठेवायचं आहे. कांदासुद्धा आणि लसूणसुद्धा पावसाळ्यामध्ये खूप महाग होतो आहे भाजीपाला, त्यामुळे कांदा स्पेशली हा महाग झालेला आहे. आणि टमाटरसुद्धा आमच्या इकडे तर 100 रुपये किलो आहे टमाटरचे भाव. तुमच्या इकडे काय भाव आहे कमेंट करून नक्की सांगा. पण शेतकरी वर्ग आहे त्यामुळे शेतकरी वर्गाला काहीच आपण म्हणत नाही आहोत. पण जर तुम्ही घेत असाल, व्यापाऱ्याकडनं घेत असाल तर भावतोल नक्की केला पाहिजे, पण शेतकऱ्याकडनं घेत असाल तर भावतोल करू नका. चला नंतरची टीप बघूया. आपल्याकडे ना भरपूर कपडे असतात आणि स्पेस कमी असतो. मग आपण ह्या ट्रॉली बॅग्स कुठे जायचं असलं तर याचा वापरच करतो, नाही का? मग ह्या ट्रॉली बॅगचा वापर जर आपण अशा पद्धतीने केला तर झलक दिसली ना. चला मग कसा करायचा सांगते. ह्या ट्रॉली बॅग आपण अशाच रिकाम्यानं ठेवून देत असतो, पण तुम्ही याचा वापर ॲज अ कबड म्हणून करू शकता. अशीच ट्रॉली बॅग उभी ठेवायची आहे. आणि कसं कबड म्हणून यूज करू शकता, तुमचे जे रेग्युलरचे कपडे आहेत त्याच्यासाठी यूज करू शकता, महागडे कपडे आहेत ते ठेवण्यासाठी यूज करू शकता. माझ्यासाठी तर हे मी मिनी कपाटच तयार केले आणि माझ्या इटुकल्या चिमणीचे जे आहेत, मी इकडे कपडे ठेवण्यासाठी हे मस्त असं कबड तयार केलेलं आहे. आणि काय होतं, ह्या ट्रॉली बॅग घेतली तर नेमकं कोणता ड्रेस घ्यायचा किंवा कोणतं टी शर्ट घ्यायचं हे बरोबर आपल्याला काढता येतं. ॲज कम्पेअर कार्डबोर्डमध्ये आपण ठेवलं तर आपल्याला दिसत नाही नेमकं कुठे काय ठेवलं, सगळं काढावं लागतं. आणि अशा पद्धतीने अरेंज करा. कसं वाटलं, आवडला ना कबड? मग उशीर कसला करताय, पटकन तुमच्या ट्रॉली बॅग्समध्ये जर तुमच्याकडे स्पेस कमी असेल तर त्याचा वापर असा नक्की करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा. तर ट्रॉली बॅगची ही आयडिया तुम्हाला कशी वाटली हेही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑन करा. अशा पद्धतीने अलगदरित्या आपण काढू शकतो आणि अलगदरित्या पुन्हा ठेवू शकतो. कसा वाटला मग हॅक? आणि जर फेसबुकवर बघत असाल तर नक्की फॉलो करा. या सगळ्या टिप्समधली तुमची कोणती सगळ्यात फेवरेट टिप आहे हेही कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. चला तर मग मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.